धुळे तालुक्यातील तिकी येथे खंडेराव मंदिर आहे। धुळे तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांची तिकी येथील खंडेराव महाराजांवर श्रद्धा आहे। साहजिकच बहुसंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। साहजिकच नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता विश्वस्त मंडळाने मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला। या कामासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। निधी उपलब्ध झाल्यानंतर गेल्या वर्षी कामाला सुरुवात झाली। साहजिकच 70 ते 80% काम पूर्णत्वास आले आहे। पुढील 6 महिन्यात मंदिराचे काम पूर्ण होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली। यावेळी समस्त विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते। संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले धुळे तालुक्यातील तिकी येथील खंडेराव मंदिर, या मंदिराचं आता जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। या मंदिराचं काम आता प्रगतीपथावर सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत या मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ पाटील। हो, काय सांगणार तुम्ही, मंदिराचं काम कसं सुरू आहे आणि काय सांगणार, किती दिवसात मंदिराचं काम पूर्ण होणार आहे? मंदिराला 2023 मध्ये ब वर्ग दर्जा प्राप्त होऊन 5 कोटी निधी हा प्राप्त झालेला आहे ग्रामविकास विभागाकडनं। माननीय गिरीश भाऊ महाजन त्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते, पर्यटन खातेही त्यांच्याकडे होते। सलग 2 वर्ष हा पाठपुरावा केल्यानंतर ब वर्ग दर्जा मिळवून आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना आणि ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना या दोन योजनेतून 5 कोटी रुपये हा निधी मिळवला आहे। आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच वेळेस 2 योजनेचा निधी हा आम्ही आणलेला आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात कोणी एकाच वेळेस 2 योजनेचा निधी कोणी आणलेला नाही, असा आम्ही गिरीश भाऊंकडे पाठपुरावा करून नेहमी पाठपुरावा करून हा निधी मिळवला आणि त्यानंतर मागच्या वर्षी भूमिपूजनचा कार्यक्रम झाला 6 ऑक्टोबरला आणि या कामाचे टेंडर झाले। कामाचे टेंडर होऊन 1 वर्ष झालं। 1 वर्षात जवळजवळ आता 60-70% हे काम पूर्णत्वास आले। काम खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या 7 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे। तसेच ह्या कामासाठी जो निधी आहे तो काही ठराविक कामांसाठी जे शासनाने निर्णयानुसार जे नियमानुसार जे कामं दिले असतात भाविकांना सुखसुविधा मिळाव्यात त्याच्यानंतर लोकवर्गणीतून दीपस्तंभ असेल किंवा या मंदिराचं 15 बाय 45 फूट कळसापर्यंत काम करून घेऊन जायचंय, हे काम लोकवर्गणीतून होणार आहे आणि त्याप्रमाणे लोक आम्हाला लोकवर्गणी देत आहेत। लोकांची खूप मोठ्या प्रमाणात भावना आहे आणि महाराष्ट्रात एक नावलौकिक असं एक खंडेराव मंदिर जागृत देवस्थान आहे। 5-6 महिन्यात या मंदिराचं काम पूर्णत्वास होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात या मंदिराची ओळख निर्माण होणार आहे, असं हे मंदिर निर्माण होत आहे। त्यामुळे नागरिकांनाही या मंदिराची तयार होण्याची प्रतीक्षा आहे। या दरवर्षी खंडेराव मंदिराची मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव भरतो। यंदाही यात्रोत्सवाचं नियोजन सुरू आहे, असंही आपल्याला या